राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी नोटाबंदीवरून गमतीशीर उदाहरणं देत सरकारला टोले हाणलेत। एका खासगी पशुखाद्य प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर शरद पवार बोलत होते। पाहूयात पवार नेमके काय म्हणाले। भारतीय माणूस परदेशामध्ये गेले 30 वर्ष राहतो। अमेरिकेत तो खरं त्याला सहज 4 दिवस आपल्या भागामध्ये भेटायला त्याचे जुने शाळेचे मित्र मिळते। त्याला विचारलं कसं झालं, म्हणजे चालू झाले। तू मुलं किती? म्हणजे 3। काय करतात? म्हणजे एक बँक ऑफ महाराष्ट्र, म्हणजे दुसरा बँक ऑफ बरोडामध्ये, तिसरा म्हणजे स्टेट बँकेत। चांगलं, म्हणजे सगळ्यांना बँकेत नोकरी मिळाली नाही म्हणजे लाईनीच उभेच, म्हणजे लाईनीच उभेच, म्हणजे दुसरं पण माझ्या घरी एक कार्यक्रम आहे, त्याला पैशाची गरज आहे, 2,000 मिळतात, तेव्हा तिघांना म्हणजे लाईनीच लावली। आता ही परिस्थिती, पैसे तुमचे नाही मिळत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।